येत्या 7 तारखेला होणाऱ्या जासई जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात घराणेशाहीची मक्तेदारी येथील जनता निश्चितच मोडून काढेल असा विश्वास बळीशेठ घरत यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलाय। दरम्यान एकाच कुटुंबात सत्ता भोगून येथे विकासाचे छटाकभर काम सुद्धा त्यांनी केलं नसल्यानं विकासाच्या जोरावर येथील जनता भाजपला भरभरून मतदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मी प्रथम बलराम तुकाराम घरत या पंचायत समिती निवडणुकीसाठी माझी मिसेस सो मनीषा बलराम घरत ही उभी आहे। ह्या जासई गावामध्ये बोलायचं झालं तर वारंवार एकाच कुटुंबामध्ये शीट दिली जातो, तिकीट दिला जातो। दुसऱ्या कुणाचा विचार न करता व कुणाचा ध्यानीमनी न घेता हे स्वतःची बाजू निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःचा हक्क निर्माण करण्यासाठी जासई गावावर हे स्वतः एका घरातच त्यांचा वारसा चालू केला जातो। त्याच्यामुळे गेल्या इलेक्शनमध्ये मी स्वतः ग्रामपंचायत लढलेली आहे। त्या ग्रामपंचायतमध्ये निसटता पराभव झाला, जेणेकरून मी ग्रामपंचायत लढताना मी पण एक BJP ह्या पक्षाकडून लढलेली होती। त्याच्यामुळे माझ्या साथीला कुठलाच पक्ष नव्हता। आता पण मी भारतीय जनता पार्टी पक्षाने मला एक संधी दिली आहे पुन्हा। गेल्या इलेक्शनमध्ये जो पराभव निश्चित झालेला आहे त्याचा कुठेतरी आपला वारसा चालवण्यासाठी आपण हा विजय संपादन करण्यासाठी ही मला संधी दिलेली आहे। या संधीचं सोनं मी करणार आहे आणि आपले गेले 20 वर्ष ज्यांनी या पंचायत समितीवर एक वेळेला सभापतीपद भोगलेलं आहे व दुसरे त्यांचे मिसेस त्यांनी पण उपसभापतीपद भोगले। 20 वर्ष त्याही सत्ता भोगलेली आहे। या सत्तेचा एकाही कुठल्या जासई गावामध्ये बोला, करल सोनार सावरकरामध्ये बोला, धुतुममध्ये एक काम दाखवावं त्यांचा एक काम दाखवावा ज्या कामावर ते मला काहीतरी सांगतील। आणि आता तुम्ही ह्या सर्व गावांचा जर बोललात मी बोललेल्या त्या गावामध्ये जाऊन महेश शेट्टी आमदार साहेब महेश बालदी साहेब यांनी केलेली कामं बघा। त्या कामाच्या जोरावर मी त्यांच्याकडे मत मागणार आहे। याच्या पुढे मग संधी मिळली तर या 4 गावांचा 4 ग्रामपंचायता मी सोनं केल्याशिवाय जे सूचना करतात ते चांगली सूचना करतात आणि त्या सूचनेपुरता पूर्णपणे पालन करीन। जर विजय झाला तर त्यांच्या समोरच त्या कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही। जासई पंचायत गणाच्या उमेदवार मनीषा बळीराम घरत यांनी लोकनेते दिवा पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि येथील आमदार महेश बालदी यांनी या विभागासाठी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण निश्चितच निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केलाय। नमस्कार, मी मनीषा बळीराम घरत जासईवरून पंचायत समितीला उभी आहे। ज्या भगिनी सोबत आहेत, आम्ही विकासाचं काम बघून मला उमेदवारी दिलेली आहे। सर्व माझ्या सोबत आहेत आणि आमचे विकासाचे काम बघून मला पक्षाने संधी दिलेली आहे। परिवर्तन घडवायचं आहे, त्याच्यामुळं मला एक संधी दिलेली आहे। त्यांचे खूप हे आहेत, समस्या आहेत गावात, त्यांचे बचत गट, गटारे वगैरे। म्हणजे आता मी जाते बघते, मला सांगतात की तुम्हाला संधी दिली, फक्त आम्हाला काही नको, पैसा नको, काही नको, फक्त आमचे एक गटाराचे काम करा। कोण बोलते एक गटाराचे काम करा, दुसरा बोलते आमचे टॉयलेटचे करा, टाकी नाही, स्वच्छ नाहीत गावात, शौचालय नाहीत। मी माझ्या विकासाच्या कामावर जोरावर सर्वांच्याकडनं मत हक्काचा हे करत आहे। माझा पक्ष चिन्ह कमल आहे। मी सुनील मारुती घरत, जासई गाव अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। आज जासई गाव आणि परिसर त्यामध्ये आम्ही जवळजवळ 7 दिवस फिरतो। लोकांचा अतिशय प्रतिसाद चांगला मिळतोय, कारण या पंचायत समितीमध्ये जी पारंपरिकता झालेली आहे त्या पारंपरिकतेला लोक कंटाळलेली आहेत। आज जनसामान्य स्त्रिया माणसातनं सतत असं बोलणं येते की अरे सतत यांना कशाला आम्ही मतदान करायचं, कारण त्या लोकांची भावना अशी आहे का यांना मतदान करतोय आणि लोक फक्त मतदान घेतात, काम त्यांचं सांगण्यासारखं काम इथेशी आजपर्यंत झालेलं नाही। त्यांनी जर सांगण्यासारखं काम केलं असेल तर लोकसुद्धा बोलली असती, पण आज लोकसुद्धा बोलतात का आम्ही तुम्हाला वोटिंग करू, कारण तुमचा उमेदवार नवीन आहे। आमच्या उमेदवार मनीषा घरत तरुण आहेत, त्यांना काम करण्याची इच्छा आहे। तर माझी जनतेला आणि गावकऱ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही इतकी वर्ष पारंपरिकतेला मतदान केलं, आता एकदा तुम्ही मनीषा घरतेंना मतदान करा, त्यांना काम करण्याची संधी द्या। मी गोपीनाथ म्हात्रे, जासई विभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। आज आमच्या जासई विभागामध्ये
जासई पंचायतगण मनीषा घरत ह्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. तसेच चिर्ला पंचायतगण इथे ज्योत्स्ना अजित पाटील ह्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार JD जोशी साहेब आहेत. ह्या तिन्ही उमेदवारांना पूर्ण आमच्या जिल्हा परिषदेमध्ये एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मतदार बंधू भगिनी एवढे त्यांच्यावर प्रेम करतात की त्यांना मताच्या पेटीमध्ये मतं टाकून नक्कीच विजय करतील हा मला विश्वास आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.